नमस्कार. पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 11. नारद म्हणाले, हे महर्षी, या तरुणीने केलेल्या अथांग तपश्चर्येबद्दल आम्हाला सांगा, जी सर्व ऋषींसाठी ही एक कठीण गोष्ट आहे. श्री नारायण म्हणाले, तेव्हा त्या ऋषीच्या कन्येने शांत, पंचमुखी, शाश्वत महादेव भगवान शिवाचे ध्यान करत अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. सर्पवस्त्र धारण करून नंदी, भृंगी आणि इतर गणांच्या सेवेत असताना 24 तत्त्वे आणि 3 गुणांनी युक्त प्रकृती आणि मनुष्य या 8 महासिद्धींनी संपन्न, डोक्यावर चंद्रकोर धारण करून आणि जटा धारण करून तिने भगवंताला प्रसन्न करण्यासाठी ही सर्वोच्च तपश्चर्या सुरू केली. उन्हाळ्यात 5 अग्नीच्या मध्यभागी आणि शरद व हिवाळ्यात थंड पाण्यात बसून ती खुल्या पाण्यात उमलणाऱ्या कमळाप्रमाणे चमकू लागली. तिच्या डोक्याखाली पसरलेल्या काळ्या-निळ्या केसांच्या बटांनी झाकलेली ती पाण्यात सेवराच्या समूहाने वेढलेल्या मातीच्या वेलीप्रमाणे प्रकट झाली. थंडीमुळे तिच्या नाकपुड्यांमधून निघणारा सुंदर धूर कमळातील मकरंद ओलांडणाऱ्या मधमाशांच्या थव्यासारखा दिसत होता. पावसाळ्यात ती आसन असलेल्या चोथऱ्यावर उघड्यावर झोपत असे आणि ती सुंदर कन्या सकाळ संध्याकाळ धूम्रपान करत असे. त्या कन्येच्या या कठीण तपश्चर्येबद्दल ऐकून इंद्र अत्यंत चिंतित झाला. ती सर्व देवांची लाडकी होती आणि ऋषींचीही इच्छा होती. 9000 वर्षे उलटून गेली आणि त्या ऋषीच्या कन्येने आपली तपश्चर्या चालू ठेवली. हे राजपुत्रा, हे क्षत्रियाच्या अलंकारा, तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला आपले दिव्य रूप दाखवले. भगवान शिवाला पाहताच जणू काही तिच्या शरीरात पुन्हा प्राण आले आहेत. अशा प्रकारे ती लगेच उठून उभी राहिली. तपश्चर्येने अशक्त झालेली असूनही ती कन्या त्यावेळी निरोगी झाली. तीव्र वारा आणि उष्णतेने त्रस्त असूनही ती शंकरावर अत्यंत प्रसन्न झाली आणि त्या कन्येने पार्वतीचे पती शंकराला वंदन केले. विश्वप्रसिद्ध देवाची मानसिक विधींनी पूजा करून ती भक्तिभावाने विश्वस्वामीची स्तुती करू लागली. ती कन्या म्हणाली, हे प्रिय पार्वती, हे माझ्या प्रियकरा, हे दक्ष प्रजापतीच्या मुखाचा नाश करणाऱ्या, हे सर्व शत्रूंचा नाश करणाऱ्या, हे भक्तांना नेहमी जगातून मुक्त करणाऱ्या, हे जन्माचा नाश करणाऱ्या, हे आद्य सृष्टीच्या निर्मात्या, हे प्राणनाथ, हे पापाचा नाश करणाऱ्या, तुम्हाला नमस्कार. तुमच्या सेवकांचे रक्षण करा. हे राजा, अत्यंत भाग्यवान मेधावीची तपस्वी कन्या अशा प्रकारे आपल्या मनाने आणि शब्दांनी भगवान शिवाची स्तुती करून शांत झाली. श्रीकृष्ण म्हणाले, त्या कन्येची स्तुती ऐकून आणि तिच्या तीव्र तपश्चर्येने प्रसन्न होऊन कमलमुख सदाशिव त्या कन्येला म्हणाले, हे तपस्वी, तुझे कल्याण हो. तुझ्या अंतःकरणात जे वरदान आहे ते माग. हे महान, मी प्रसन्न आहे, पश्चाताप करू नकोस. भगवान शंकराचे असे शब्द ऐकून त्या कन्येला अति आनंद झाला आणि ती प्रसन्न झालेल्या सदाशिवाला म्हणाली, हे राजा. ती कन्या म्हणाली, हे गरिबाच्या प्रभू, हे दयेच्या सागर, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर हे प्रभू, माझी इच्छा पूर्ण करण्यास विलंब करू नका. हे महादेवा, मला पती द्या, मला पती द्या, मला पती द्या, मला पती हवा आहे, मला पती द्या, माझ्या मनात दुसरे काहीही नाही. महादेवाला असे म्हणून ती ऋषिकन्या शांत झाली. हे ऐकून महादेवजी तिच्याशी बोलले. शिव म्हणाले, हे ऋषिकन्ये, तू जे काही म्हणाली आहेस ते घडले, कारण तू 5 वेळा पती मागितला आहेस. म्हणून हे सुंदरी, तुला 5 पती मिळतील आणि ते 5ही जण शूर, सर्व धर्माचे ज्ञानी, सज्जन, सत्यनिष्ठ, पराक्रमी, यज्ञ करणारे, सद्गुणी, आत्मसंयमासाठी ओळखले जाणारे, तुझे दर्शन घेणारे सर्व क्षत्रिय आणि सद्गुणी असतील. श्रीकृष्ण म्हणाले, ना प्रिय ना अप्रिय. महादेवाचे शब्द ऐकून ती हुशार मुलगी नतमस्तक झाली आणि म्हणाली, हे गिरिजेपुत्र सदाशिवा, या जगात स्त्रीला एकच पती असतो
म्हणून मला 5 पतीचे वरदान देऊन माझी थट्टा करू नका. 5 पती असलेली स्त्री कधीही पाहिली किंवा ऐकलेली गेली नाही. होय, पुरुषाला 5 पत्नी असू शकतात. हे भगवान शिव, हे दयाळू देवा, मी तुमची दासी 5 पती कसे ठेवू शकेन? तुम्ही माझ्याबद्दल असे बोलणे योग्य नाही. तुमची दासी असल्याची जी लाज मला वाटते ती तुम्ही स्वतःच समजून घ्या. मुलीचे हे शब्द ऐकून भगवान शिव तिच्याशी पुन्हा बोलले. हे भित्री, तुला या जन्मात पतीचे सुख मिळणार नाही. पुढच्या जन्मात जेव्हा तपश्चर्येच्या सामर्थ्याने तुझा जन्म योनीविना होईल तेव्हा पतीच्या सुखाचा उपभोग घेतल्यानंतर तू परलोक प्राप्त करशील, कारण तू पूर्वी माझ्या प्रिय देवतेचा दुर्वासाचा अपमान केला आहेस. हे सुमरू, जर दुर्वास क्रोधित झाले तर ते तिन्ही लोक जाळून टाकू शकतात. म्हणून गर्वापोटी तू ब्रह्माच्या दिव्य शक्तीचा चक्काचूर केला आहेस. ज्या भगवान कृष्णाला आपले धन दिले आहे त्या भगवान कृष्णाच्या प्रिय पुरुषोत्तम महिन्याचे व्रत तू पाळले नाहीस. हे कन्ये, ज्याची आज्ञा मी, ब्रह्मदेव आणि सर्व देव, नारद आणि सर्व तपस्वी यांनी नेहमीच पाळली आहे, त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन कोण करेल? हे मूर्खा, हे द्विजात, तू दुर्वासाच्या सांगण्यावरून पूजनीय पुरुषोत्तम महिन्याची पूजा केली नाहीस, म्हणूनच तुला 5 पती होतील. हे कन्ये, पुरुषोत्तमाचा अनादर करणे आता टाळता येणार नाही. जो कोणी पुरुषोत्तमाची निंदा करतो त्याला रोरव नरकाची शिक्षा होते. जे पुरुषोत्तमाचा अपमान करतात त्यांना प्रतिकूल परिणाम भोगावे लागतात. याशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही. जे पुरुषोत्तमाचे भक्त आहेत त्यांना पुत्र, नातू आणि धनप्राप्ती होते आणि त्यांनी या जगात व परलोकात यश प्राप्त केले आहे, करतील आणि करत आहेत. आणि आम्ही सर्व देव देखील पुरुषोत्तमाची सेवा करतो. हे सुमाध्यमे, ज्या सेवा, मेहनत, उपवास इत्यादींनी पुरुषोत्तम लवकर प्रसन्न होतात त्या पवित्र महिन्याची उपासना आम्ही कशी करणार नाही? जे परमश्रेष्ठ तपस्वी योग्य अयोग्य विचारावर चर्चा करतात आणि म्हणूनच अनुकरणीय आहेत, त्यांचे शब्द खोटे कसे असू शकतात? असे म्हणून भगवान नीलकंठ लवकरच दिसेनासे झाले आणि ती कन्या तारुण्यात हरवलेल्या हरणीप्रमाणे आश्चर्यचकित झाली. सूतजी म्हणाले, अरे मुनीश, चंद्रासारखे मस्तक असलेला सदाशिव जेव्हा उत्तरेकडे सरकला तेव्हा वृत्रासुराचा वध केल्यावर जसा इंद्राला चिंता वाटू लागली त्याचप्रमाणे मुनिराजेची मुलगी चिंता करू लागली. या ठिकाणी अध्याय 11 संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.